नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात आणि पाचव्या हप्त्यासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची व पाचव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। तारीख जाणून घेण्याचा प्रयत्न भरपूर शेतकऱ्यांचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार, पात्र शेतकऱ्यांची यादी कशी बघायची, अपात्र शेतकऱ्यांची यादी कशी बघायची, याचबरोबर चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता खरंच येणार का, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 90,50,000 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील 90,50,000 शेतकरी पात्र झालेले आहे, अशी माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी योजनेची आकडेवारी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील 90,50,000 शेतकरी पात्र आहेत। याचबरोबर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे 1,800 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिताचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे। आणि जे काही नमो शेतकरी योजनेचं जे काही बँक अकाउंट आहे, म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक अकाउंट आहे नमो शेतकरी योजनेचा, आणि त्या जिल्हा मध्यवर्ती बँक अकाउंटमध्ये हा 1,800 कोटी रुपये निधी ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या जे काही जिल्हा मध्यवर्ती बँक अकाउंट आहे, त्या योजनेच्या निधीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात आलेले आणि लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या बँकेच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, कोणत्याही योजनेचं एक अकाउंट असतं आणि त्या अकाउंटच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे त्या निधीचं हस्तांतरण होत असतं। त्यामुळे या निधी जमा झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता कोणते शेतकरी पात्र आहेत हे सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता पात्र शेतकरी कोणते आहेत ते सर्वप्रथम बघूयात। त्याच्यामध्ये मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि KYC यस आहे ते शेतकरी पात्र आहेत। ज्या शेतकऱ्यांचा नो आहे ते शेतकरी अपात्र होणार आहेत, किंवा ज्या शेतकऱ्यांचा नो आहे त्यांना 8 दिवस शासनाच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे। त्यांचं ज्या शेतकऱ्यांचा नो आहे त्यांना यस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम आहे किंवा आधारचा प्रॉब्लेम आहे, आधार सीडिंगचा प्रॉब्लेम आहे, किंवा ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत PM किसान योजनेची KYC केली नाही, त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या 8 दिवसामध्ये दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। ते जर तुम्ही दुरुस्त नाही केलं तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येणार नाही। मित्रांनो, राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता 90,50,000 शेतकरी पात्र झालेले आहेत। आणि याच्या अगोदर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता वितरित झालेला होता, त्यावेळेस 86 लाख शेतकरी पात्र होते। म्हणजेच जवळपास 4.5 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता वाढवण्यात आलेले आहेत। म्हणजे त्या शेतकऱ्यांचे लँड सीडिंगचे प्रॉब्लेम किंवा काही प्रॉब्लेम्स होते ते शासनाच्या माध्यमातून दुरुस्त करून पुन्हा 4.5 लाख शेतकरी वाढवण्यात आले। म्हणजे एकूण 90,50,000 शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता पात्र झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता राहिला पुढचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचव्या हप्त्याचं वितरण होणार का। तर मित्रांनो, आता तुम्हाला याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक होती आणि लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबरोबर तिसऱ्या हप्त्याचं वितरण केलेलं होतं। हे तर तुम्हाला माहिती होतं की म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता 1,800 कोटी रुपये आणि तिसऱ्या हप्त्याकरिता 1,800 कोटी रुपये, आणि म्हणजेच एकूण 3,600 कोटी रुपये दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे देण्यात आलेले होते, एकदाच देण्यात आले होते। आणि त्या पद्धतीने आता मित्रांनो, आता सध्या जवळ आलेली आहे विधानसभा निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता सुद्धा दिला जाऊ शकतो। कारण की नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख निघून गेलेली आहे, चौथ्या हप्त्याचे दिवस हे संपून चाललेले आहेत आणि पाचव्या हप्त्याचे दिवस आता जवळ येत आहेत। त्यामुळे मित्रांनो, आता विधानसभेची जर निवडणूक लागली तर पाचवा हप्ता वितरित करता येणार नाही। त्यामुळे चौथ्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। आणि असं जर झालं तर राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याकरिता निधी
ची तरतूद करावी लागेल. पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर करावा लागेल. असंही चौथ्या हप्त्याकरिता निधी तर मंजूर आहे, परंतु 5व्या हप्त्याकरिता पुरवणी मागणीद्वारे 1,800 कोटी रुपये परत मंजूर करावे लागतील आणि एकूण जवळपास 3,600 कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी या दोन्ही हप्त्यासाठी म्हणजे चौथ्या व 5व्या हप्त्यासाठी लागू शकतो. अद्यापर्यंत 5व्या हप्त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं राज्य सरकारच्या माध्यमातून अपडेट देण्यात आलेलं नाही. तर मित्रांनो, आता विचार करूया, आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या दिवशी येणार, तारीख काय आहे? तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जवळपास चौथ्या हप्त्याचं वितरण जवळपास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याबरोबर होऊ शकतं. कारण की मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 19 ऑगस्टला देण्यात येणार आहे आणि 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनाच्या औचित्य साधून लाडक्या बहीण योजनेच्या दोन्ही हप्त्यामध्ये 3,000 रुपये देण्यात येणार आहेत आणि त्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेसंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.